आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। माझ्या मतदारसंघातून 2 नॅशनल हायवे जात आहेत। तसंच मतदारसंघातील इतर कामांबाबत चर्चा केली। नितीन गडकरी पक्ष न बघता लोकांना मदत करता। गडकरींच्या भेटीनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। जीएसटी भवनचं उद्घाटन करायला आलेल्या अजित पवार यांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले। इमारतीच्या पहिल्या पायरीला सिमेंट साफ नसल्यानं अजित पवारांनी चिडून अधिकाऱ्याला चांगलं झापलं। नागपूरमधील ठाकरे गटाच्या 2 युवा सेना जिल्हाप्रमुखांवर अपहरणाचा गुन्हा। शशिकांत तिवारी आणि प्रीतम कापसे यांच्यासह 7 जणांनी बंदुकीच्या धाकावर युवकाचं अपहरण केल्याचा आरोप। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानेच पाळायचा का? विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांचा पत्रिकेमध्ये फोटो न टाकल्यानं जगदीश मुळीकांची नाराजी। कार्यक्रम पत्रिका प्रशासनाकडून तयार केली जाते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल कायम आदर। कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर लावले। आमदार सुनील टिंगरे यांचं मुळीकांना उत्तर। महिलांच्या हाती बंदूक देण्यास माझा विरोध। आत्मरक्षणासाठी शस्त्र वापरणं उपाय नाही। नानकराम नेभनानी यांच्या वक्तव्यानंतर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या। भाजप खासदार कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य। कंगनाच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। नांदेडच्या खासदार वसंत चव्हाण यांचं निधन। हैदराबादमधील रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला। वसंत चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार।